अध्यक्ष महोदय, घोषणा काय होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली? तुमचा सातबारा शेतकऱ्यांचा करू कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा 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 असं घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीच्या आधी केलेली. आता कर्जातून पूर्णपणाने मुक्त करायचे असा त्याचा अर्थ होतो अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ केलं. मग 2019 साली अध्यक्ष महोदय आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पहिला निर्णय घेतला आम्ही कर्जमाफीचा. आणि अध्यक्ष महोदय 2 लाखाची आम्ही तेव्हा कर्जमाफी दिली. बस 7 वर्षांनी पुन्हा आपण तिथेच आहोत. राज्यावरचा 4 लाख कोटीचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटीवर गेला. पण अध्यक्ष महोदय कर्जमाफीमध्ये काही वाढ झाली नाही. अध्यक्ष महोदय, सगळ्यांना महागाई आहे, तर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महागाई नाही का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला वाटत होतं, आशा होती की गेला बाजार 5 लाख रुपयापर्यंत तरी कर्जमाफी सरकार करेल. अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये भरले, 8 लाखाचं कर्ज आहे, 6 लाखाचं काय? 5 लाखाचं कर्ज झालं तर विदर्भात फार मोठा सावरकरजी फायदा झाला असता सगळ्यांना. पण 5 लाखाचं कर्ज, आता महागाई एवढी वाढली, खताचे दर एवढे वाढले, कर्जच तेवढं काढावं लागतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला कशी मदत करणार ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नवीन एक सर्व सहकारी बँकांच्याकडून 9 मार्च 26 पर्यंत नियमित कर्ज भरवणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली. अध्यक्ष महोदय, शेतकरी आता मुश्रीफ साहेब इथं बँक चालवतात. 31 मार्चला आपण सगळे पैसे परत फेडतो, झिरो करतो कर्ज. त्यामुळे रेग्युलर कर्जदारांना देखील छाट मारायचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे 9 मार्चला का, तुम्ही 31 मार्च पर्यंत जे कर्ज भरतील त्यांची 1 एप्रिलला यादी मागा. तुम्ही 9 मार्चलाच यादी मागायला लागलेलात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आणून देतो की 2014 पासून केंद्र शासनाने भारतातल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. देशावरचा कर्जाचा बोजा 27 पर्यंत 214 लाख कोटी होण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपला जीडीपी देशाचा आहे ना, त्याच्या 56% आता कर्ज होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्याकडे मदत करायची म्हटली की पैशाची चणचण आम्हाला दिसते. उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये देशात कर्जमाफ झाली, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला आपली इच्छा होत नाही. ही मानसिकता समाजाच्या समोर आपण सतत वारंवार तुमच्याकडून येते. पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय, विचारांची कमतरता आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी काय बॉन्ड ट्रस्टमध्ये पक्षनिधी काय देत नाही, त्यामुळे त्याचा काय वर वशिला लागत नाही, त्यामुळे त्याचं कर्ज माफ होण्याचा काही प्रसंगच येत नाही. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, कृषी जीडीपी हा 55 अब्ज डॉलर वरून 47 सालापर्यंत 500 अब्ज डॉलर वर आम्ही नेणार. 55 अब्ज डॉलर म्हणजे 4.5 लाख कोटी आणि 500 अब्ज डॉलर म्हणजे 45 लाख कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, मग हा कसा नेणार? त्याला काय पुढचे ऍक्शन काय? पुढच्या अध्यक्ष महोदय कृषी विकासाचा दर पुढची सलग 21 वर्ष मी कॅल्क्युलेट केलं, 21 वर्ष 10 ते 11% जर राहिला कृषी विकासाचा दर, तरच अध्यक्ष महोदय आपण या 500 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू. पण आज दर काय आहे कृषी विकासाचा? 3.4%. अध्यक्ष महोदय, म्हणजे आपण 3.4 वर आहे आणि इनडायरेक्टली आपण देशात महाराष्ट्रात सांगतोय की आपला कृषी विकासाचा दर आम्ही 10 ते 11% करू. अनेक उपाययोजना आहेत आणि उत्पादकता वाढवावी लागेल, बाकीचे ते वेळ घेत नाही मी आपला. पण अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचं म्हणजे भारत अमेरिका करार जर जो केलाय तो जर रद्द झाला नाही तर या